समीर बाकरेजी, जाणीवपूर्वक पार्थ पवारांना हे बोलायला लावलंय का? या शंकेमध्ये तथ्य वाटतंय का तुम्हाला महायुतीतला घटक पक्ष म्हणून? बघा कविताजी, पहिले तर तुम्ही हे बघा पार्थ पवार जे बोलले त्याच्या मागे काय. आज अजितदादांचा दुर्दैवी मृत्यू झाला, एका अशा परिस्थितीमध्ये झाला की महाराष्ट्र हादरून गेला. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की अजित पवार हे काँग्रेस पार्टी बरोबर 15 वर्ष सत्तेत होते. तर पार्थ पवार त्यांचे सुपुत्र आहे, त्यांची अपेक्षा असणं की काँग्रेस पार्टीने तिथे उमेदवार देणं चुकीचं आहे, हे निश्चितच चुकीचं आहे. आणि दुसरी गोष्ट अशी की पार्थ पवार जे बोलले की काँग्रेसचा डाऊनफॉल होतोय का, तर हे तर फॅक्ट आहे. तुम्ही स्वतः तुमच्या रिपोर्टमध्ये दाखवलं की काँग्रेसचा डाऊनफॉल होतोय. आता काँग्रेस पार्टीने आज त्यांना काय उत्तर दिलं की ज्या व्यक्तीला भाषण सुद्धा देता येत नाहीये आणि जे आपल्या परिवाराच्या पुण्याईवरनं खासदार झाले, तर हीच गोष्ट तर राहुल गांधींना लागू होते. ते त्यांनाही भाषण देता नाही येतं आणि परिवाराच्या पुण्याईमुळेच ते खासदार झाले. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो, शरद पवार साहेबांनी नुकतीच राज्यसभाची निवडणूकमध्ये काँग्रेसने त्यांना पाठिंबा दिला, तर ते काँग्रेसच्या बाजूने बोलणं अपेक्षित आहे. लगेच शरद पवार साहेब, सुप्रियाताई आणि रोहित पवार हे अक्षरशः पार्थ पवारवर तुटून पडले. म्हणजे आणि त्याच्यात 3 महत्वाचे मुद्दे आहे. शरद पवार गटाला अजित पवारच्या म्हणजे परिवाराबद्दल नाराजी आहे. एक तर नाराजी अशी आहे की त्यांनी तो अपघाती निधन झाल्यावर विलिनीकरणाचा मुद्दा धरून घेतला होता. इकडे अजितदादांच्या परिवारातनं त्यांना काहीच रिस्पॉन्स नाही मिळाला. दुसरी गोष्ट अशी आहे की उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेताना शरद पवार साहेबांना न विचारता सुनेत्राताईंनी ती शपथ घेतली. तिसरी गोष्ट अशी आहे की रोहित पवार, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांवर सतत टीका करतात आणि पार्थ पवारांनी त्यांना समर्थन दिलं. तर शरद पवार गटातले, विशेषतः शरद पवार साहेबांच्या फॅमिलीतले सुप्रियाताई असो, रोहित पवार असो किंवा खुद्द शरद पवार साहेब असो, यांनी टीका करणं अपेक्षित आहे. आणि आता मी तुम्हाला काँग्रेस पार्टीचं सांगतो, त्यांनी जे उत्तर दिलंय ते असं म्हणतात आहे की FIR दाखल करा तर आम्ही आमचा उमेदवार मागे घेऊ. अरे देवेंद्रजींनी विधानसभेत ठणकावून सांगितलंय की अजितदादाच्या मृत्यूची चौकशी ही सगळ्या स्तरावर होते आणि कुठेही कोणी काही घातपात आढळला तर आम्ही त्याला सोडणार नाही. जेव्हा राज्याचे मुख्यमंत्री हे विधानसभेत बोलतात तरी काँग्रेस पार्टी ऐकून घ्या. अरे हनुमानजी, तुमच्यामध्ये नाही बोललो मी. अरे कविताजी, यांना थांबा बरं, मला पूर्ण करू द्या. आणि आता यांचे असे म्हणतात, काँग्रेस पार्टीचा ऑफिशियल रिस्पॉन्स असा आहे की आम्ही FIR केला तर उमेदवार वापस घेऊ. आणि यांचे जे कॅन्डिडेट आहे आकाश मोरे, ते असं म्हणतात की सुनेत्राताई भाजप बरोबर आहे म्हणून आम्ही यांच्या विरुद्ध लढू. काँग्रेस पार्टी कन्फ्युज पार्टी आहे. आणि पवार गट जे आहे, पवार गटांचं राजकारण तुम्हाला माहिती आहे. काँग्रेसच्या मदतीने ते राज्यसभेत गेले, त्याच्यामुळे त्यांची ही तडफड आहे. मला असं म्हणायचं, राजकीय परिपक्वता शरद पवारांना सांगायची आहे तर त्यांनी लगेच अपघातानंतर एक चांगलं स्टेटमेंट दिलं होतं की हे घातपात नाही, अपघात आहे. तर मग रोहित पवार लगेच का बरं सगळ्या महाराष्ट्रभर करतात की घातपात आहे, घातपात आहे? त्यांनी त्यांना राजकीय परिपक्वता शिकावी. आणि राहुल गांधी ऑपरेशन सिंदूरच्या वेळेला त्यांचे स्टेटमेंट पाकिस्तान टीव्हीवर कोट होते, ते त्यांना का नाही ऍडवाइस केलं शरद पवार साहेबांनी? ठीक आहे. तर ही जी राजकीय अवसरवाद आहे, राजकीय परिपक्वता नाही, राजकीय अवसरवाद म्हणतो. ठीक आहे.